महाडचे कोकणातले कोटवाले शेट म्हणतात की अशा फटाक्या फोडा की उद्धव साहेबांच्या कानठाळ्यात बसले पाहिजे। शेठ कशाला असला वाईट नाद करताय थेट? अहो शेठ, तुम्ही कशाच्या फटाक्या फोडाय सांगताय? जे आरक्षण अजून कायद्याच्या चौकटीत टिकेल की नाही याची शाश्वती नाही, ज्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जनतेलाच अजून विश्वास नाही, त्या आरक्षणाच्या बाबतीत डिंगोरे पुटून तुम्ही त्या आरक्षणाच्या फटाक्याच्या कानठाळ्या तुम्हाला ज्यानं आजवर ज्या व्यक्तिमत्वानं ज्या नेत्यानं राज्यामध्ये ओळख दिली, ज्या व्यक्तिमत्वानं तुम्हाला शेठ या विरोधापर्यंत पोहोचवलं, त्या माणसाच्या कानठाळ्या बसवायला निघाल्यात। आणि हे वर्ष परिवर्तनाचं आहे, 5-6 महिन्याचा काळ आहे, पश्चातापाला वेळ आहे। जमलं तर पश्चाताप करून जरा सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आहेच जनता तुम्हाला जागा योग्य तर दाखवणारच आहे। परंतु एवढ्या सत्तेच्या नादात, कोट घालण्याच्या नादात, अहंकारात एवढे बुडून जाऊ नका की तुम्हाला खऱ्या अर्थानं मातीमल व्हावं लागेल, एवढं बुडू नका, एवढी विनंती आहे। आणि जर आता राहिला विषय त्या कोटचा, तर आयुष्यभर तुम्हाला कोट तो कपाटामध्ये जपून ठेवावाच लागणार आहे। तो कोट घालून शपथ घेण्याची काय तुम्हाला संधी मिळणार नाही, कारण तेवढी गुण चांगली असावी लागतात, एवढं मात्र निश्चित आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।